दिनांक 30/8/2024 रोजी संतश्रेष्ठ गोरोबा काका यांच्या सप्ताहानिमित्ताने सर्व संगमनेर तालुक्यातील कुंभार समाज बांधवांनी आज या ठिकाणी अतिशय उत्कृष्टपणे मिरवणूक काढून एक दरवर्षीप्रमाणे जो चांगला पायंडा पाडलेला आहे त्या निमित्ताने सर्व माता भगिनी व सर्व आमचे मित्र जोरवेकर बंधू, वाकचौरे बंधू, सोनवणे वगैरे जाधव या सर्वांनी मिळून जी आज मिरवणूक काढली व हा सप्ताह अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडलेला आहे। या ठिकाणी सर्व महाराजांनी देखील चांगलं योगदान दिलेले आहे। मी आपल्या सर्व समाजाच्या वतीने या सर्वांना आव्हान करतो की आज काल्याच्या कीर्तनानंतर जो कार्यक्रम होणार आहे जेवणाचा तो देखील आपल्या सर्वांनी शांततेत पार पाडावा व हा जो कार्यक्रम आहे दरवर्षी अशाच प्रकारे चालू राहावा, जेणेकरून आपल्या संतांची महिमा आहे ही समाजामध्ये प्रत्येक घरामध्ये प्रत्येक घटकामध्ये पोचली पाहिजे। समाजाचे जे विचार आहे नवीन पिढीपर्यंत कायम चालू राहिले पाहिजे। त्या निमित्ताने आमच्या सर्व समाज बांधवांनी जे उपक्रम हाती घेतलेले सालाबादाप्रमाणे यावर्षी तो सप्ताह अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडल्याबद्दल मी समाजाच्या वतीने सर्वांचे आभार मानतो। थांबतो। जय गोरोबा। संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार यांचा सप्ताह अतिशय उत्साहात पार पडला। सर्व बांधवांनी हिरिरीने आणि सगळ्यांनी चांगल्या प्रकारे सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली, याबद्दल सर्वांचे धन्यवाद। आणि जेवणाचा जो आपला महाप्रसादाचा कार्यक्रम आहे सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती। थँक्यू, धन्यवाद। नेहमी सप्ताह व्यवस्थित पार पडला, सगळे समाजवादाला सहकार्य केलं त्याबद्दल मी सगळ्या तालुक्याच्या वतीने अभिनंदन करतो आणि सप्ताह इथून पुढे असंच चालू राहू द्या अशी मी गोरोबा काकाचे प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। संत गोरोबा काका तरुण मित्र मंडळ आणि बहिणी मंडळाच्या सहाय्याने होत असलेल्या हरिनाम सप्ताहाचे 22व्या वर्ष। वास्तविक पाहता दरवर्षी सप्ते होतात आणि जातात, परंतु यावर्षी सप्त्यामध्ये थोडंसं वेगळं पण असं जाणवलं की महिलांचा त्यामध्ये सहभाग सर्वात जास्त होता। महिलांनी धरलेली फेरफोडी आणि महिलांनी केलेल्या मिरवणुकीमध्ये एकाग्रतेचं दर्शन हे अतिशय वाखाणण्याजोगं होतं। 22 वर्षापासून हा सप्ताह जरी चालत असला तरी त्यांचं गोरोबा काके असणारं प्रतिप्रेम हे सगळ्यात महत्त्वाचं। आणि सर्व मंडळी आपल्या व्यवसायात मग्न असतानाही 8 दिवस भरपूर वेळ काढतात, भरपूर वेळ देतात आणि या सप्ताहाच्या माध्यमातून आपल्या एकतेचं दर्शन घडवतात। याबद्दल त्यांना धन्यवाद द्यायला जाईल। मी परत एकदा स्वागताच्या चरणी आणि बाबूच्या चरणी परमार्थाच्या चरणी प्रार्थना करतो। या सर्वांना असंच परमार्थ करण्यासाठी उदंड आयुष्य देऊ आणि असंच परमार्थ करण्यासाठी यांना ताकद देऊ अशी भावना थँक्यू।
आणि नेहमीपणे सत्ता व्यवस्थित पार पाडला. सगळे समाजवादाला सहकार्य केलं, त्याबद्दल मी सगळं तालुक्याच्या वतीने अभिनंदन करतो. आणि सत्ता इथून पुढे असंच चालू राहू द्या अशी मी गोरोबा काकाचे मी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.